वेल फ्रेंड्स, आपण सहकारी संस्थेचे संघटन या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत. या प्रकरणाचा अभ्यास करीत असताना कालच्या तासिकेला आपण व्यवस्थापन समितीची कार्य अभ्यासलेली आहे. अतिशय महत्त्वाचा तो भाग आहे, त्यामुळे तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका. तुमच्या सहकार विषयाच्या पुस्तकामध्ये व्यवस्थापन समितीची कार्य दिलेली आहेत, ती कार्ये पुन्हा पुन्हा वाचा, कारण परीक्षेच्या दृष्टीने, बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओच्या सहाय्याने आपण व्यवस्थापन समितीचे अधिकार आणि जबाबदाऱ्या आज पाहणार आहोत. व्यवस्थापन समिती म्हणजे काय हे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल. सहकारी संस्थेच्या सभासदांनी संस्थेच्या दैनंदिन कामकाजाकरिता निवडून दिलेले संचालक मंडळ किंवा निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा समूह, सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा समूह म्हणजे व्यवस्थापन समिती. या व्यवस्थापन समितीला संस्थेच्या संघटन रचनेमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, कारण दैनंदिन कामकाजा संबंधीचे जे निर्णय आहेत, हे निर्णय घेण्याचं काम या व्यवस्थापन समितीमार्फत केलं जातं. हे निर्णय घेण्यासाठी या व्यवस्थापन समितीला जे अधिकार दिलेले असतात, किंबहुना सगळेच अधिकार हे या व्यवस्थापन समितीला असतात. हे अधिकार कोणकोणते असतात आज या ठिकाणी आपण पाहूया. ओके, व्यवस्थापन समितीला सभासदांच्या बाबत काही अधिकार आहेत. इथं जरी अधिकार पुस्तकामध्ये आपल्याला हे कमी दिसत असले, आपल्या अभ्यास प्रत्यक्षामध्ये संस्थेच्या कामकाजामध्ये हे अधिकार फार मोठे असतात. तर सभासदांबाबतचे अधिकार, त्याच्यामध्ये कोणकोणते अधिकार येतात? तर एखाद्या व्यक्तीनं संस्थेकडे सभासदत्व मागितलं, तर ते सभासदत्व मंजूर करण्याचा अधिकार किंवा नामंजूर करण्याचा अधिकार हा व्यवस्थापन समितीला असतो. सभासदत्व मागितल्यानंतर तो जो त्याचा सभासदत्वाचा जो अर्ज असतो, तो व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये मंजुरीसाठी ठेवला जातो. तर तो मंजूर करायचा की करायचा नाही, याबाबतचा अधिकार हा व्यवस्थापन समितीला असतो. सभासदत्व मंजूर करणे हा एक अधिकार आहे. सभासदानं राजीनामा दिला, तर तो राजीनामा मंजूर करायचा की मंजूर करायचा नाही, हा सुद्धा अधिकार व्यवस्थापन समितीला आहे. सहकारी संस्थेचं सभासदत्व हे ऐच्छिक आहे. राजीनामा देणाऱ्याचा राजीनामा मंजूर केला पाहिजे, पण काही वेळा परिस्थिती वेगळी असते. अशा वेळी राजीनामा नामंजूर सुद्धा केला जातो, कारण तो अधिकार व्यवस्थापन समितीला आहे. याशिवाय जे सभासद संस्थेच्या नियमांचं उल्लंघन करतील, नियमांचं पालन करणार नाहीत, अशा सभासदांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करणे किंवा त्यांच्या विरोधात हकालपट्टीचा ठराव आणण्याचा अधिकार सुद्धा व्यवस्थापन समितीला असतो. तर हे भागांचं हस्तांतरण, काही वेळा सभासद भागांचं हस्तांतरण करतात,
मग हे भागांचं हस्तांतरण करण्याचा अधिकार सुद्धा, म्हणजे त्या हस्तांतरणाला मंजुरी देण्याचा अधिकार हा व्यवस्थापन समितीला असतो. सहकारी संस्थेची वार्षिक सभा बोलवण्याचा अधिकार, विशेष सभा बोलवण्याचा अधिकार, हे सुद्धा अधिकार व्यवस्थापन समितीला असतात. तर व्यवस्थापन समितीला सभासदांबाबत कोणते अधिकार असतात, तर एवढे अधिकार असतात हे लक्षात ठेवा. अधिकार आहेत सेवक वर्गाची नियुक्ती करणे, कर्मचारी वर्गाची नियुक्ती करणे, सहकारी संस्थेला जो आवश्यक सेवक वर्ग आहे त्या सेवक वर्गाची नियुक्ती करणे, नेमणूक करणे हा व्यवस्थापन समितीचा अधिकार आहे. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याला काम देणे, त्याचं वेतन ठरवणे, त्याच्या कामावर देखरेख ठेवणे किंवा कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती, म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी नियम असतात ते नियम ठरविणे, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, त्यांना बढती देणे, प्रमोशन देणे किंवा कामचुकार कर्मचाऱ्यांवरती कारवाई करणे, अशासारखे कर्मचाऱ्यांच्या बाबतचे अधिकार हे व्यवस्थापन समितीला असतात. ओके, आता तिसऱ्या प्रकारचे अधिकार आपण बघू. निधी उभारणे. निधी उभारणे याचा अर्थ भांडवल उभारणे. संस्थेला जो पैसा लागतो व्यवसाय करायला, त्या पैशाची उभारणी करणे. तर यासाठी ठेव योजना तयार करणे, ठेवी स्वीकारणे, कर्ज काढणे. सहकारी संस्थांना पैसा लागतो, तो पैसा उभा करण्यासाठी कर्ज काढावं लागतं. ते कर्ज काढण्यासाठी जे आवश्यक कागदपत्र आहेत ते तयार करणे, यासारखी जे अधिकार आहेत, करारपत्र तयार करणे, हे अधिकार व्यवस्थापन समितीला असतात. उभारलेला निधी कोणत्या कारणासाठी खर्च करायचा हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा हा व्यवस्थापन समितीचा असतो. म्हणजे पैसा उभा करणे आणि तो पैसा खर्च करणे, अर्थात योग्य कारणासाठी योग्य प्रमाणात खर्च करणे त्याच्यातला भाग आहे, पण अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. जो पैसा आहे तो संस्थेच्या व्यवसायासाठी खर्च करायचा आहे, पण कसा खर्च करायचा हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा व्यवस्थापन समितीला असतो. मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला आहे. सहकारी संस्थेला जी मालमत्ता लागते, उदाहरणार्थ संस्थेला जमीन लागते, संस्थेला इमारत लागते, संस्थेला फर्निचर लागतं, ही स्थावर आणि जंगम मालमत्ता संस्थेसाठी खरेदी करण्याचा अधिकार कोणाला असतो? व्यवस्थापन समितीला असतो. हे इतरही बरेच अधिकार आहेत. जरी इथं तुम्हाला अधिकार कमी दिसत असले तरी कार्यकारी समितीला मगाशी मी म्हटलं की खूप अधिकार असतात, व्हास्ट अशा प्रकारचे अधिकार आहेत. तर या इतर अधिकारांच्या मध्ये काय अधिकार येतात, तर संस्थेची नोंदणी पुस्तकं असतात किंवा संस्थेची हिशेब पुस्तकं असतात. ही अशी हिशेब पुस्तकं, नोंदणी पुस्तकं अद्ययावत करून घेणे कर्मचाऱ्यांच्याकडून, ती पाहणे, म्हणजे ती अद्ययावत ठेवली आहेत की नाही हे पाहण्याचा अधिकार असतो. तसेच संस्थेची काही आर्थिक विवरणपत्रकं असतात, हिशेबा म्हणजे त्या फायनान्शियल ज्या ऍक्टिव्हिटीज असतात, ज्या आर्थिक उलाढाली होत्या त्याबाबतची जी विवरणपत्र असतात, ती आर्थिक विवरणपत्र तयार करून घेणे. शिवाय तयार केलेली जी विवरणपत्र असतील किंवा जे काय आर्थिक व्यवहार असतील, जी स्टेटमेंट्स बनवलेली असतात, ती मंजूर करणे सभेमध्ये, हे अधिकार सुद्धा व्यवस्थापन समितीला असतात. संस्थेच्या दृष्टीने जर एखादी व्यक्ती दोषी असेल, त्या संस्थेचं नुकसान केलं असेल, मग तो कोणी असो, सभासद असो किंवा आणि कोणी, त्याच्या विरोधात दावा दाखल करणे, केसेस दाखल करणे कारवाईच्या दृष्टीने,
हा सुद्धा अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. जर संस्था मोठी असेल तर उपसमित्या नियुक्त कराव्या लागतात. तर या उपसमित्या नियुक्त करण्याचा अधिकार सुद्धा व्यवस्थापन समितीला असतो. तर अशा प्रकारचे व्यवस्थापन समितीचे हे अधिकार आहेत. जरी इथं आपल्याला ते जरी कमी वाटत असले तरी त्याचा आवाका फार मोठा आहे व्यवस्थापन समितीच्या अधिकारांचा. तर सभासदांबाबतचे अधिकार, सेवक वर्गाचे नियुक्ती करण्याचे अधिकार, संस्थेला लागणारं भांडवल उभारण्याचे अधिकार, संस्थेसाठी मालमत्ता खरेदी करण्याचे अधिकार आणि इतर काही जे अधिकार आहेत ते अधिकार या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या. व्यवस्थापन समितीला अशी म्हटलं तुम्हाला की खूप अधिकार दिलेले असतात. सभासदांच्या वतीने ही व्यवस्थापन समिती काम बघत असते, त्यामुळे तिला फार मोठे अधिकार दिले. पण या अधिकाराचा वापर करत असताना त्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या वरती किंवा व्यवस्थापन समितीवर जबाबदाऱ्या सुद्धा तितक्याच असतात. त्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत? तर काही जबाबदाऱ्या या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, त्या आपण बघू. पहिली जबाबदारी म्हणजे बंधपत्र देणे. आता बंधपत्र देणे म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो मी. व्यवस्थापन समितीचा सदस्य म्हणून ज्या सभासदाची नियुक्ती झालेली असते, निवड झालेली असते, नियुक्ती म्हणण्यापेक्षा निवड झालेली असते, कारण निवडले जातात लोक, त्याने निवडून आल्यापासून व्यवस्थापन समितीचा सदस्य म्हणून त्याची निवड झाल्यापासून 15 दिवसाच्या आत त्याने आपण व्यवस्थापन समितीचं काम करायला तयार आहोत असं संमती पत्रक असतं. ते बंधपत्र याचा अर्थ व्यवस्थापन समितीचा सदस्य म्हणून मी काम करायला इच्छुक आहे, तयार आहे, मी ते काम करणार आहे, अशा प्रकारचं एक संमती पत्रक द्यावं लागतं. ती त्याची जबाबदारी आहे निवडून आल्यावर. दुसरी जबाबदारी ती म्हणजे आपण सदस्य आहोत व्यवस्थापन समितीचे, आपण जे काम करणार आहोत ते निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे करणे. इथं सहकारी संस्था म्हटली की पैसा असतो, आर्थिक व्यवहार होत असतात. त्या आर्थिक व्यवहारातून आपला काही फायदा कसा करून घेता येईल अशा प्रकारचा स्वार्थीपणा, अप्रामाणिकपणा त्याच्यामध्ये असता कामा नये. व्यवहार असते ते संस्थेच्या हिताचे करावेत, संस्थेच्या फायद्याचे करावेत, सभासदांच्या फायद्याचे करावेत, अशा प्रकारची जबाबदारी आहे. कोणताही निर्णय घेत असताना विचारपूर्वक आणि चर्चा करून तो घ्यायचा आहे. समितीचे जे अनेक सदस्य असतात, एखाद्या विषयावर निर्णय घेत असताना सर्वांनी मिळून ते विचार करून, सारासार विचार करून, सर्व बाजूने विचार करून, चर्चा करून निर्णय घेणं ही व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे. संस्थेचं भांडवल, जो पैसा असेल त्या पैशाची गुंतवणूक केली जाते, तर ही गुंतवणूक योग्य ठिकाणी झाली पाहिजे, संस्थेच्या हिताची व्हायला पाहिजे, सभासदांच्या हिताची व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये केलेले गुंतवणूक त्याच्यातून नुकसान होता कामा नये संस्थेचं. तर ही जबाबदारी ही व्यवस्थापन समितीची आहे. संस्थेची मालमत्ता जी काय असेल, ती जमीन असेल, इमारत असेल, संस्थेच्या गाड्या असतील, म्हणजे वाहनं वगैरे काय असतील, तर त्याचा फायदा त्यांनी स्वतःसाठी करून घ्यायचा नाहीये. त्याच्या संस्थेची इमारत आहे, आपलं काहीतरी तिथं व्यवसाय उद्योग सुरू करायचा, असले प्रकार होता कामा नाहीत व्यवस्थापन समितीच्या सदस्याकडून. संस्था जो व्यवसाय करते तशा प्रकारचा व्यवसाय व्यवस्थापन समितीच्या सदस्याने करायचा नाही. संस्था कर्ज देत असेल तरी हा इकडे सावकारी करतोय असं होता कामा नये. सदस्याला अगदी म्हणजे कायदेशीर बेकायदेशीर कोणत्याही प्रकारची सावकारी करता येणार नाही, आणि ती जबाबदारी त्याची आहे. संस्थेसाठी मालमत्ता खरेदी करतात, जमीन असेल, इमारत असेल, वाहन असेल, जे काय असेल ते स्थावर जंगम मालमत्ता खरेदी करताना वाजवी किमतीत संस्थेचा फायदा करून देणारा तो व्यवहार असला पाहिजे. म्हणजे वाजवी किमतीमध्ये संस्थेसाठी त्यानं मालमत्ता खरेदी केली पाहिजे. याच्यामध्ये निस्वार्थीपणा, प्रामाणिकपणा आला नाही. एकमेका त्या सगळ्या गोष्टी अडकलेल्या. का परीक्षण अहवाल
पुढे आहे हा भाग, हा लेखापरीक्षण अहवाल, दोष दुरुस्ती अहवाल. तर हे जे अहवाल असतात संस्थेच्या कामकाजाच्या बाबतचे, हे लेखापरीक्षण अहवाल, दोष दुरुस्ती अहवाल, त्याला मान्यता या व्यवस्थापन समितीच्या सभेत घेतली व ती द्यायची आहे, त्यांची जबाबदारी असते ती. आणि हे हा दोष दुरुस्ती अहवाल निबंधकाला सादर करायचा असतो. पुढे आपण लिहिलंय आर्थिक विवरणपत्र जे असतात, संस्थेच्या आर्थिक व्यवहारांच्या बाबतची जी स्टेटमेंट्स असतात, ही निबंधकाला द्यावी लागतात. दर 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी अशी ती द्यावी लागतात. ही देण्याचं काम, जबाबदारी, काम म्हणजे जबाबदारी ही व्यवस्थापन समितीची आहे. कर्मचाऱ्यांना ते सांगायचं आहे संबंधित की तुम्ही द्यायचे आहेत म्हणून. दोष दुरुस्ती अहवाल असतो, पुढे आपण बघणार आहोत तो अहवाल निबंधकाला विहित वेळेमध्ये सादर करावा लागतो. करण्याची जबाबदारी ही व्यवस्थापन समितीची असते. तसेच संस्थेची वार्षिक सभा ही प्रत्येक वर्षी बोलवावी लागते. ही बोलवण्याची जबाबदारी व्यवस्थापन समितीची. तर या वार्षिक सभेमध्ये व्यवस्थापन समितीच्या कामकाजाचं मूल्यमापन केलं जात असतं आणि म्हणून ही सभासदांची वार्षिक सभा, अधिमंडळाची वार्षिक सभा ही दरवर्षी 30 सप्टेंबर पूर्वी ती बोलवावी लागते. ही बोलवण्याची जबाबदारी ही व्यवस्थापन समितीची असते. तसेच वार्षिक सभेमध्ये सभासदांना संस्थेबाबत, संस्थेच्या आर्थिक व्यवहारांच्या बाबत, संस्थेच्या योजनांच्या बाबत किंवा त्याने जे काही निर्णय घेतलेले असतात व्यवस्थापन समितीने वर्षभर, ते जसेच्या तसे सत्य स्वरूपामध्ये ते सभेसमोर ठेवले पाहिजे. म्हणजे सभेला सत्य आणि वास्तव माहिती त्यांनी कळवायला हवी. आणि व्यवस्थापन समिती असते, विद्यमान व्यवस्थापन समिती, तिची मुदत 5 वर्ष असते. ती मुदत संपली तर पुढे नवीन व्यवस्थापन समिती जी आहे तिची निवड करावी लागते. आणि ही निवड करण्यासाठी निवडणूक घेणे आणि नवीन व्यवस्थापन समिती निवडून आल्यानंतर तिच्याकडे आपला जो कारभार आहे की तिच्याकडे तो संस्थेचं कामकाज, संस्थेचा कारभार सुपूर्द करणे ही व्यवस्थापन समितीची जबाबदारी असते. तर हा जो भाग आहे व्यवस्थापन समितीचे अधिकार आणि जबाबदाऱ्या, हा तुम्ही वाचा, तुमच्या हे लक्षात येईल. कार्य जी आहेत ती तुमच्या लक्षात आली की व्यवस्थापन समितीचे अधिकार आणि जबाबदाऱ्या तुमच्या लक्षात येतील. आज मी तुम्हाला व्यवस्थापन समितीचे अधिकार आणि जबाबदाऱ्या इथं सांगितलेल्या आहेत. 4-5 वेळा वाचलात की तुमच्या हा भाग लक्षात येईल. तर परीक्षेच्या दृष्टीने या भागावर 2 प्रकारचे प्रश्न आहेत. म्हणजे शॉर्ट आन्सर अशा प्रकारचे, म्हणजे संक्षिप्त उत्तरे लिहा अशासारखे प्रश्न येतील. तर आज तुम्हाला 2 प्रश्न देणार आहे मी. पहिला आहे व्यवस्थापन समितीचे अधिकार लिहा. एक संक्षिप्त स्वरूपामध्ये उत्तर लिहा. एक म्हणजे 15 ते 20 ओळी एवढं उत्तर. आणि व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करा, हा दुसरा प्रश्न 15 ते 20 ओळीमध्ये आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ते जसंच्या तसं दिलं तरी तुम्हाला पुरेसे मार्क्स हे परीक्षेमध्ये मिळू शकतात. तर आजच्या तासाला आपण व्यवस्थापन समितीचे अधिकार आणि जबाबदाऱ्या हा भाग बघितलेला आहे. धन्यवाद.